आता महाराष्ट्रातील तमाम रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा धारकांना आता गहू आणि तांदूळासोबत आता या 10 वस्तू मोफत दिले जाणार आहे। बघा, राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता या 10 वस्तू मोफत मिळणार आहे, मोफत देण्यात येणार आहे। सर्वांना याचा लाभ आता लगेच तुम्ही घेऊ शकता। या 10 वस्तूंचा लाभ तुम्ही आता तात्काळ घेऊ शकता। यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जर तुमच्याकडे राज्यातील पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांना सरकारच्या माध्यमातून 10 वस्तू मोफत देण्यात येणार आहे। गेल्या 5 वर्षापासून तुम्हाला गहू आणि तांदूळ जसं मोफत दिले जाता, 1 रुपया सुद्धा तुमच्याकडून घेतला जात नाही, तशाच प्रकारे आता तुम्हाला मोफत 10 वस्तू देण्याची घोषणा झालेली आहे। राज्य सरकारने आता या 10 वस्तू देण्याची घोषणा केली आहे। तर ही घोषणा जी झालेली आहे, या घोषणेच्या माध्यमातून 10 मोठे गिफ्ट असणार आहे जे तुम्हाला पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे। तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता हा लाभ मिळणार आहे। यातून आता तुम्हाला 2 व्हीलर गाडी असेल किंवा 3 चाकी रिक्षा असेल, तसेच रेशन कार्ड धारकांना महिन्याच्या महिन्याला काही जणांना आता डायरेक्ट पेन्शन देखील मिळणार आहे। बघा, या 10 वस्तूंपैकी आता काही जणांना पेन्शन देखील मिळणार आहे। तसेच यावरतील 30 भांड्यांचा संच देखील मिळणार आहे। तसेच एक काम जर तुम्ही केलं तर तुम्हाला पुढील 3 महिन्याचं गहू आणि तांदूळ एकत्र दिले जाणार आहे। बघा, एक काम जर तुम्ही केलं तर पुढील 3 महिन्याचे तुम्हाला गहू आणि तांदूळ सुद्धा मिळणार आहे। अशा प्रकारच्या 10 वेगवेगळ्या सुविधा तुम्हाला पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना आता मिळणार आहे। बघा, फक्त तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे तर तुम्हाला 10 वस्तू देण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड पैकी कोणते एक कार्ड असेल तर तुम्हाला याचा फायदा नक्की करून घ्यायचा। बघा, जर असेल तर तात्काळ तुम्ही याचा फायदा करून घ्या आणि या 10 वस्तू 10च्या 10 वस्तूचा फायदा तुम्ही करू शकता। ठीक आहे, त्यासाठी सरकारच्या माध्यमातून काहीतरी अटी लावल्या आहेत। बघा, फक्त सरकारच्या काही अटी लावलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्ही जर पात्रता झाल्या तर पात्रता कोणकोणत्या असणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत। तुम्हाला याचा लाभ घेण्यासाठी नेमकं काय करावं लागणार ते सुद्धा माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देतो। तर याची जी माहिती आली आहे की याची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। त्यामुळे तुम्हाला फक्त 10 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की सरकार आता वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला पैसे देत आहे, जसं की लाडकी बहीण योजना असो, काही जणांना भांडी वाटप करत आहे। आता तुम्हाला भांडी सुद्धा भेटले असतील। महाराष्ट्रामध्ये आता भांडी वाटपचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे। भरपूर जणांना भांडी भेटली असतील। तुम्हाला जर मिळाले नसेल तर लवकरात लवकर तुम्हालाही मिळणार आहे। काही जणांना वीर मंजूर झालेले आहे, तर काही जणांना अजून घर देण्यात येत आहे। अशा प्रकारे जसे की तुमच्या घरामध्ये महिला असतील, तुमच्या घरामध्ये आता महिला असतील तर दर महिन्याला त्यांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये देखील देण्यात येत आहे। पीक विमा देण्यात येतोय, नमो शेतकरी योजनेचे पैसे देतोय, PM किसान योजनेचे पैसे देतोय। तशाच प्रकारे आता सरकारने पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना 10 वेगवेगळे सुविधा देण्यात येणार आहे। पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड दोघांपैकी कुठलेही असेल तर याच पद्धतीने ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना, पीक विमा योजना, नमो शेतकरी योजना ज्याचे पैसे तुम्हाला दिले जातात त्याच पद्धतीने तुम्हाला आता हे 10 वस्तू दिले जाणार आहे। याचा लाभ घेण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना काय करावं लागेल, आता जे माहिती आली आहे की याचा जर लाभ घ्यायचा असेल तर काय करावं लागेल नक्की बघा। फक्त 2 मिनिटं तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा। 10 वस्तूचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा ते सांगतो। लवकरात लवकर तुम्ही याचा लाभ नाही घेतला तर तुम्हाला मिळणाऱ्या ज्या मोफत वस्तू आहेत त्या संपून जातील। बघा, लवकरात लवकर जर तुम्ही याचा लाभ नाही घेतला तर तुम्हाला जी मिळणारी वस्तू आहे ती संपून जाईल, तुम्हाला लाभ मिळणार नाही। ज्या पद्धतीने भांडी वाटप झाले तर भांडी संपले तर काही जणांना त्या अजूनही भांडी भेटलेले नाही, तर त्याच पद्धतीने हे 10 वस्तू जर संपले तर तुम्हाला भेटणार नाही। म्हणून लवकरात लवकर तुम्ही ही वस्तू घेणे गरजेचे आहे। मग तुम्हाला पुढील 1 वर्षापर्यंत वाट पाहावं लागेल। बघा, जर हे 10 वस्तू संपून गेले तर पुढील 1 वर्षापर्यंत तुम्हाला वाट पाहावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला अजून 4-5 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला या वस्तू एका ठिकाणाहून घ्यायच्या आहे। बघा, येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये तुम्हाला एका ठिकाणाहून या वस्तू मिळणार आहे। वेगवेगळ्या स्वरूपात 10 वस्तूचा लाभ आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येत आहे। यासाठी हा
हा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे, कोणाकोणाला मिळणार नाही, हे सुद्धा माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो। कारण सविस्तर जे अपडेट आलेले आहे सरकारच्या माध्यमातून नेमकं काय आले आहे ते आपण बघूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। यावर्षी भाजपला भरघोस मतदान झाल्यामुळे सरकार आता सर्व नागरिकांवर खुश आहे। त्यामुळे तुमच्यासाठी नवनवीन योजना आणत आहे, जसे की लाडकी बहीण योजना असेल, ही खूप जास्त प्रसिद्ध योजना झालेली आहे। सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतात, पण लाडकी बहीण योजना एवढी प्रसिद्ध झाली आहे की तिची चर्चा होत आहे। पण सरकार आपल्या राज्यामध्ये भरपूर योजना येत असते, तर तुम्हाला त्या योजनांबद्दल माहित नसतं, म्हणून तुम्ही जेवढे पण नवीन अपडेट येत असतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। म्हणून तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। जे पण राज्य सरकार नवनवीन योजना आणतं तुम्हाला सर्वात अगोदर त्याबद्दल माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो। म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। जसे की घरकुल योजना असेल, अशा प्रकारच्या योजना नवनवीन योजना काढत असते। कालच एका मंत्रिमंडळात बैठक झाली आणि यामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकार दोघे मिळून आता प्रत्येक रेशनधारक उमेदवारांना हा लाभ आता मोफत सुरू केलेला आहे। यासाठी तुम्हाला एक अर्ज करणे गरजेचे आहे। अर्ज केल्यानंतर तुम्हाला हा मोफत 10 वस्तू लाभ मिळणार आहे। बघा, जर तुम्ही अर्ज केला तरच तुम्हाला या 10 वस्तूचा लाभ मिळणार आहे। तो अर्ज कसा करायचा, कुठं करायचा ते सुद्धा माहिती तुम्हाला सांगतो। आता बघा, काय नागरिकांना आता महिन्याला पेन्शन आहे, महिलांना आता मोफत कोटे सुद्धा आहे। बघा, आता महिलांना मोफत कुटी सुद्धा मिळणार आहे। कदाचित तुम्हाला विश्वास सुद्धा बसत नसेल, पण सर्वांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे। उत्तर प्रदेशमध्ये या योजनेची अंमलबजावणी झालेली आहे। आधी ही जी योजना होती उत्तर प्रदेशमध्ये सक्सेसफुल झालेली आहे, तर आता ही योजना महाराष्ट्रामध्ये आली आहे। बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आणलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ सुरू होणार आहे। जे काही कोणी लवकर याचा अर्ज करतील त्यांना चक्क महिलांना मोफत मिक्सर सुद्धा देखील मिळणार आहे आणि गॅस सिलेंडर सुद्धा मोफत मिळेल। बघा, तसेच स्वतः अजितदादा पवार यांनी मुंबईमध्ये मोफत रिक्षा देखील वाटप केली असे आहे। बघा, अशा प्रकारच्या 10 वस्तूचा लाभ आता पिवळी व केसरी रेशन कार्ड धारकांना होणार आहे। तर यासाठी आता मुंबईमध्ये सुद्धा आता इलेक्ट्रिक जी गाडी असते ती वाटप केलेली आहे। या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे। याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आता जवळच्या रेशन धान्य दुकानामध्ये आता अर्ज करणे गरजेचं आहे। आता तुम्ही जिथं रेशन घेता त्यामध्ये तुम्हाला अर्ज करणे सुद्धा गरजेचं आहे। तुम्हाला गहू आणि तांदूळ 5 वर्षापासून मोफत केले आहे। तशाच प्रकारे आता सरकारच्या माध्यमातून आता 10 वस्तू सुद्धा तुम्हाला आता मोफत मिळणार आहे। याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आता काय करायचं हे लक्षपूर्वक ऐका। लवकरात लवकर एक अर्ज करणे गरजेचे आहे, अपेक्षित आहे। सरकार काही ना काही नवनवीन योजना काढत असते, परंतु काही खेडेगावात असतात, त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचत नाही। म्हणून त्यांच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा लाभ भेटला पाहिजे। कारण राज्य सरकार जी पण नवीन योजना आणते ती सर्वांसाठी असते, काही जणांना याची माहिती जात नाही, म्हणून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, सर्वांना याची माहिती झालीच पाहिजे। ठीक आहे, आता ही माहिती तुम्हाला देतो, सर्वांना ही माहिती तुम्ही पोहोचवा। तर आता मुद्द्याचं जे आला आहे की वस्तू जे मिळणार आहे ते आपण जाणून घेऊया आणि यासाठी काय अर्ज करायचा, कुठं करायचा, काय करायचं ती माहिती आपण पाहूया। कोणत्या वस्तूचा लाभ घेण्यासाठी नेमकं काय करावं लागेल, काय करावं लागणार, यासाठी सविस्तर अपडेट आता तुम्हाला सांगतो। यामध्ये बघा, आता तुमचे जे रेशन धान्य दुकानामध्ये जसं की तुम्हाला गहू आणि तांदूळ मोफत दिले जातात आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला या ठिकाणी तिथं जाऊन तो लाभ तुम्हाला घ्यावा लागतो। म्हणजे तुम्हाला तिथं धान्य दुकानावरून तुम्हाला तो लाभ घ्यावा लागतो। सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला दिलासा दिला आहे। बघा, आता यासाठी सरकारने एक दिलासा दिला आहे, तो म्हणजे तुम्हाला आता त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, तेल अशा प्रकारे देखील सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत। बघा, आता तुम्हाला डाळी वगैरे मिळणार आहे, तेल मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना तुम्हाला आता गहू आणि तांदूळ घेण्यासाठी रेशन धान्य दुकानावर जावं लागणार नाही। बघा, आता तुम्हाला रेशन जर घ्यायचं असेल तर तुम्हाला रेशन दुकानावर जायची गरज नाही, रांगा लावायची, उभं राहायची काही गरज नाही, कारण की आता सरकारच्या माध्यमातून एक कटकट बंद करण्यात आलेली आहे। बघा, गेले 2 महिने झाले या बातम्या पसरत होत्या की केंद्र सरकार आता प्रत्येक गावात सरकारच्या माध्यमातून
2 टेम्पो देणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला आता प्रत्येक रेशन धारकांच्या कुटुंबात त्यांच्या घरी जाऊन सरकारच्या माध्यमातून बघा सरकारच्या माध्यमातून आता गहू आणि तांदूळ वाटप केले जाणार आहे। मग हा लाभ केव्हा सुरू होणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला आता देणार आहे। ठीक आहे, अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण अशा प्रकारची माहिती असते ते अत्यंत महत्त्वाचे असतं। ही महत्त्वाची माहिती तुम्ही बघितल्याशिवाय तुम्ही अपूर्ण व्हिडिओ पाहून जाऊ नका, कारण सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे की आता प्रत्येक गावामध्ये 2 गाड्या ते पाठवणार आहे आणि प्रत्येकाच्या घराजवळ जाऊन ते आता रेशन वाटप होणार आहे। 3 महिन्याचे रेशन तुम्हाला आता दिले जाणार आहे, असं आपल्याकडे GR आलेला आहे। याच प्रकारे आता 10 वस्तू आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मोफत दिले जाणार आहे। याच्यामध्ये सर्वात मोठं आणि आनंदाची बातमी म्हणजे तुमच्यासाठी आलेली आहे की सर्वांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे। पहिला जो निर्णय झालेला आहे, आता सर्वात पहिला जो निर्णय झालेला आहे तो आता बघा, आता पहिला जो निर्णय झालेला आहे की सरकार आता 2 टेम्पो ज्या गाड्या देणार आहे, ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला आता घर बसल्या गहू आणि तांदूळ तुमच्या घरी येऊन गाड्या तुमच्या घराजवळ येतील आणि तुम्हाला धान्य वगैरे सर्व काही तुमच्या घरी येणार आहे। ठीक आहे, सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे। रेशन कुटुंबांसाठी आता धान्य दुकानांमध्ये जाऊन तुम्हाला रांगा लावायची उभं राहायची काही गरज नाही। आता तुमच्या घरपर्यंत हे सर्व काही गोष्टी येणार आहे। आता तुम्हाला धान्य दुकानात जायचं काही गरज नाही। केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे। याची अंमलबजावणी पुढील काही दिवसांमध्ये होणार आहे। नेमकं कधीपासून होणार बघा, याची अंमलबजावणी आता नेमकं कधीपासून होणार, आता तुम्हाला घर बसल्या गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून आणून दिले जाणार आहे। याची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। फिक्स तारीख सुद्धा जाहीर झाली आहे, ती तारीख सुद्धा मी सांगतो की कोणत्या तारखेपासून वाटप होणार आहे। या तारखेला तुम्हाला तुमच्या घरामध्ये पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांना गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून घराघरात जाऊन दिले जाणार आहे। यासाठी सरकारने एक टेम्पो तुमच्या घराकडे येऊन हा तुम्हाला गहू आणि तांदूळ तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये मिळेल, पण तुम्हाला आता घरामध्ये जाऊन तुमच्या घरी पोहोचून ते आता सर्व काही योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दिले जाणार आहे। ठीक आहे, याची तारीख बघा, आता मी तुम्हाला सांगत आहे। ठीक आहे, याआधी तुम्ही जाणून घ्या बघा, ही तारीख तर तुम्हाला सांगतो, पण त्या अगोदर तुम्ही जाणून घ्या कोणकोणत्या वस्तू तुम्हाला दिले जाणार आहे हे पण सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया। महत्त्वाची माहिती सांगतो की गहू आणि तांदूळ जर तुम्हाला मोफत घर बसल्या सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हवा असेल, गाडी आणून घ्यायची असेल, तर तुम्हाला एक अर्ज सुद्धा भरावा लागणार आहे। ठीक आहे, यासाठी तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल। तो अर्ज भरल्यानंतर तुमच्या घरी येऊन सर्व काही धान्य वगैरे तुमच्या घरापर्यंत येणार आहे। ठीक आहे, त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक पुढील 2 मिनिटं लक्षपूर्वक हा व्हिडिओ फारसे गरजेचा आहे। सर्वांनी लक्षपूर्वक ऐका। तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, वेगवेगळे हे लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता काही पात्र आणि अटी लावलेल्या आहेत, पात्रता आणि अटी लावलेल्या आहेत। काही कागदपत्र सादर करावे लागणार आहे। ठीक आहे, कागदपत्राची मागणी आहे, ते कागदपत्र तुमच्याकडे सहजरित्याने उपलब्ध आहे, फक्त तुम्हाला ते कागदपत्र वगैरे आणि अटी वगैरे लावले त्या अटी तुम्हाला पूर्ण करावे लागतील। हा लाभ कोणाला मिळणार आहे, सरकार काय पात्रता लावली आहे, पहिल्यांदा पाहूया की आता पहिली पात्रता आहे तर ती म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजना, तसेच PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असावा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। बघा, लाडकी बहीण योजना, PM किसान योजना यांपैकी कुठल्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत असावा तरच तुम्हाला या 10 वस्तू दिले जाणार आहे। ठीक आहे, म्हणजे सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे की गोरगरीब महिलांना पुरुषांना याचा लाभ भेटला पाहिजे। तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड पैकी दोघांपैकी एक रेशन कार्ड जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। पहिले जे तुम्हाला आता जे मोफत दिले जाणार आहे ते त्यासाठी पात्रता ठरू शकते। दुसरी पात्रता काय आहे ते आता जाणून घेऊया। पहिली पात्रता आहे की तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेणं गरजेचं आहे। दुसरी पात्रता, कोणताही व्यक्ती सरकारी पेन्शन घेत नसावं। ठीक आहे, आता पेन्शन जर घेत असेल, तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी सरकारी पेन्शन जर घेत असेल तर त्यांना लाभ दिला जाणार नाही। आता सरकारी पेन्शन घेत असेल तर यांना लाभ देण्यात येणार नाही। जसं की आता नेमकं लाभ काय असतो, कोणाला पेन्शन योजना असते, आता जर कोणी आर्मीमध्ये असेल, ते रिटायरमेंट झालेले असतील तर त्यांना याचा लाभ दिला जाणार नाही। कोणी कलेक्टर ऑफिसला असेल आणि त्यांचं रिटायरमेंट आता झालं असेल तरी सुद्धा त्यांना लाभ दिला जाणार नाही। पेन्शन सरकारकडून मिळतंय त्यांना, तर या 10 वस्तू त्यांना दिले जाणार नाही। नागरिकांना या 10 वस्तू दिले जाणार आहेत। तसेच
तुमच्या घरामध्ये जर समजा 2024 आणि 2025 या 2 वर्षांमध्ये तुमचा मुलगा मुलगी कोणी असो, जर कोणी आर्मीमध्ये भरती झाला असेल, पोलीसमध्ये भरती झाला असेल, तर भरती झालेल्यांना आता या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, या 10 वस्तू त्यांना दिले जाणार नाही। अशा नागरिकांना सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे बाहेर काढण्यात येणार आहे। हे जे 10 योजना आहेत याच्या माध्यमातून तुम्हाला बाहेर काढण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं उत्पन्न सुद्धा चेक केलं जाणार आहे। तुमचं उत्पन्नामध्ये जर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयाहून जास्त असेल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आले असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार नाही। ठीक आहे, आता या 10 वस्तू तुम्हाला मिळणार नाही जर 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर ते। आता बघा, वेगवेगळ्या 10 लाभांमध्ये सरकार आता तुम्हाला सर्वात पहिले जो लाभ देण्यात येणार आहे तो म्हणजे रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला आता गहू आणि तांदूळ, तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड दुकानामध्ये तुम्हाला गहू तांदूळ सोबत तुम्हाला आता साखर, गुड, शेंगदाणे, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, तेल, रवा अशा प्रकारच्या वस्तू आता लवकरच रेशन धान्य दुकानामध्ये मोफत मिळणार आहे। बघा, सर्वात पहिला जो लाभ आता तुम्हाला दिला जाणार आहे तो असणार आहे साखर, गुड, शेंगदाणे, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वगैरे तुम्हाला देण्यात येणार आहे। हे सुद्धा आता मोफत असणार आहे, यासाठी पण 1 रुपये तुम्हाला खर्च करायची गरज नाही। तसेच यामध्ये आता पिवळ्या केशर रेशन कार्ड धारकांना उत्तर प्रदेशमध्ये आता सध्या तरी योजना आली आहे। यामध्ये महिलांना स्कूटी वाटप सुरू, लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये स्कूटीचा वापर होईल। तसेच आता पिंक गुलाबी रिक्षा म्हणजे गुलाबी कलरची रिक्षा 50% अनुदान सरकार लागू करत आहे। बघा, पिंक कलरची जी आता रिक्षा आहे ती सुद्धा आता त्याला 50% सूट करण्यात आलेली आहे। अजितदादा पवार या योजनेचा काम त्यांनी याच्या हातात घेतलेला आहे। मुंबईमध्ये त्यांनी स्वतः अनेक जणांना 50% सूट करून अनुदानाच्या परीक्षेत वाट त्यांनी लावलेली आहे। तुम्हाला बातमी सुद्धा तुम्ही पाहिली असेल, बऱ्याचशा बातम्या यामध्ये फिरत आहेत। सगळ्यांना सर्वात महत्त्वाचा प्रश्न राहिला तो म्हणजे आता तुम्हाला प्रत्येक गावामध्ये गहू आणि तांदूळ जे वाटप होणार आहे, यामध्ये आता जे वाटप होणार ते सरकार कसं वाटप करणार आहे याची माहिती आपण पाहूया। राज्य सरकार जे आता वाटप करणार आहे, तुम्हाला आता तुमच्या घरी येऊन सर्व काही वस्तू वगैरे वाटप होणार आहे, त्याची काय आता तारीख वगैरे आलेली आहे, ती तारीख आली आहे। या महिन्याच्या शेवटी एंडिंगला फिक्स झालेली आहे। बघा, हा महिना संपला तर शेवटच्या आठवड्याला तुम्हाला याची तारीख फिक्स असणार आहे, ती तारीख तुम्हाला दिली जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक गावांमध्ये एक टेम्पो गाडी जाईल आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या हे धान्य तुम्हाला आता दिले जाणार आहे। ठीक आहे, आता याची तारीख फिक्स करण्यात येणार आहे, याच महिन्याच्या एंडिंगला याची तारीख फिक्स होणार आहे। रेशन धान्य दुकानदार जो व्यक्ती असेल, बघा, रेशन धान्य दुकानदार जो व्यक्ती असेल तो तुम्हाला आता तुमच्या त्या योजनेच्या माध्यमातून आता तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमच्या घरचा पत्ता व्यवस्थितपणे एक अर्जाद्वारे भरण्यात येणार आहे। त्यानंतर तुम्हाला एक फिक्स तारीख तुम्हाला घर बसल्या तुमच्या घरी येऊन ते वस्तू दिले जाणार आहे। आता हे सर्व काही कोण करणार आहे? जे रेशन धान्य दुकानदार आहे ना, त्यांच्याकडे तुमचं रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि आधार कार्ड वगैरे द्यायचं आणि तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेणार आहे। तो फॉर्म वगैरे भरून त्यांच्याकडे जमा करायचा आहे आणि याची एक तारीख झाली का तुम्हाला सर्व वाटप होणार आहे। तुम्ही घर बसल्या ते सर्व काही धान्य घेऊ शकता, त्यासाठी एक माहिती आली आहे। भाजपचे एक मंत्र्यांनी याबद्दलची कल्पना मंत्रिमंडळात सादर केली आहे। लवकरच याचा GR सुद्धा निघणार आहे। प्रत्येक गावात याबद्दलच्या गाड्या घेऊन प्रत्येक रेशनधारक कुटुंबांना आता घर बसल्या मोफत गहू तांदूळ मिळणार आहे। दाट शक्यता आहे याची मिळण्याची। ठीक आहे, आता तुम्हाला जे मिळणार रेशन आहे हे सर्व काही तुमच्या घरी येऊन सर्व काही मिळणार आहे। यासाठी तुम्हाला फक्त रेशन धान्य दुकानामध्ये ज्यावेळेस तुम्हाला रेशन धान्य दुकान तुम्ही घ्यायला जाणार त्यावेळेस तुमच्याकडनं एक अर्ज वगैरे भरला जाईल आणि कागदपत्र वगैरे जमा करण्यात येईल आणि एक तारीख या महिन्याच्या एंडला आपल्याला कळणार आहे। तर तुम्हाला कधीपासून एक घरपोच तुम्हाला वस्तू मिळणार आहे। असं नवनवीन माहिती बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। महाराष्ट्र शासनाने जे पण नवीन योजना आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये।